नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26 म्हणजे 25ला फॉर्म भरायचा आहे आणि 26ला 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल आहे. तर आज इथं बैठक लावायचं एकच कारण आहे की ह्या भागात प्रभाग 25मध्ये 1992ला ज्यावेळेस हे हद्दवाढ झालं, हद्दवाढमध्ये आपलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये हद्दवाढ म्हणजे अटॅच केलं त्याला. 1992 पासून आत्तापर्यंत इथं ह्या भागात मला वाटतं शिंदे साहेबांनी देवबापा हे आपलं भाग जे आहे ना ते काय म्हणते वळवून टाकल्यासारखं झालं आहे का नाही झालं. कायच काम ह्या भागात झालं नाही आत्तापर्यंत. तर हे आपण काय करतो एक आपुलकीनं बाहेरचे येणाऱ्या माणसाला आपण ह्या 5 वर्षात नाही पुढच्या 5 वर्षात दुसरं आलेलं करल असं एक आपण त्या लोकांच्याकडे येणाऱ्या उमेदवाराकडे अपेक्षा धरून आत्तापर्यंत आपण हेच करत आलो. त्यात मी पण आहे, तुम्हीच म्हणून नाही मी सुद्धा आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, आपल्याला आत्तापर्यंत आपण बरेच इलेक्शन लोकांना मतदान केलं आहे पण कुणीही आपल्या ह्या भागात काम केलेलं नाही. आले इलेक्शनपुरतं आले, हात जोडले आणि मतदान घेऊन गेले. परत कामं विचारायला गेले की घरात नाही, बाहेर गेले, तब्येत बरी नाही किंवा गावाला गेले, ही असे कारणं आहेत त्यांचे. दुसरं गोष्ट ही कारणं असंच असून कधी त्यांनी प्रभागात कधी ह्या भागात प्रभाग 25मध्ये कधीही ती कुठल्याही नगरसेवकाने आत्तापर्यंत इथं फिरकलेलं नाही. एखादा दुसरा आलेला असेल विचारायचं सोडा, ते म्हणत नाही मी सगळेच बदमाश आहेत म्हणून म्हणत नाही मी, पण थोडंफार त्यांनी पण काम केलेलं असेल, नाही केलेलं असेल आता तुम्हाला सगळ्याला माहिती असेल. पण ज्या वेळेस कोरोना सुरुवात झाली 2019 एंडला, त्या कोरोना पिरियडमध्ये मला सांगा तुम्ही ह्या भागात कुठला नगरसेवक आला का तुमच्या मदतीला? आला का कोण? नाही. कुठला आमदार आलाय का? नाही. कुठला खासदार आलाय का? नाही. तुम्ही काय करता, तुम्ही काय खाल्लं, काय पिल्ले, तुमची परिस्थिती काय, आपण त्यांना मतदान केलं म्हणून मी एक हक्काने बोलतो बरं का, तुमच्या बाजूने बोलतो मी. कुणीही इथं त्यावेळेस तसल्या कोरोना पिरियडमध्ये कुणीही इथं आपल्याकडे झाकून बघितलेलं नाही. हे आपलं पट्टा जे सगळं आहे कामगार वर्ग आहे. इथं कोण इथं श्रीमंत नाही, सगळे रोज कामाला जाऊन करून आणणारे खाणारेच लोक आहेत आपल्या ह्या पट्ट्यामध्ये प्रभाग 25मध्ये. तर त्यावेळेस मी म्हणत नाही देवाने मला बुद्धी घातली की बाबा हे कामगार वर्ग आहे ह्यांच्यासाठी काय मला करता येतं का, म्हणून मी जरा विचार केल्यानंतर माझ्या मनात आलं देवाने बुद्धी घातली मला की ह्या लोकांना काहीतरी मदत करायला पाहिजे. मी मदत केलं नाही, परमेश्वराने मदत करायला लावली ते. पण तुम्हाला घासातला घास हे लोक उपाशी तपाशी मरू नये म्हणून मी प्रत्येकाला काय द्यायचं ते दिलं की हे ते खिचडीबीड काय करायचं केलं आहे ते परमेश्वराने केलं आहे, मी केलं नाही. परमेश्वराने मला बुद्धी घातली, मी तुम्हाला सहकार्य केलं आहे. पण ते मी सहकार्य केलं म्हणून तुमच्याकडे मी हे मागण्यासाठी आलं नाही. पण आपल्या भागातला जर विकास करायचा असेल, आपल्या भागात आज आपण धूळमध्ये बसलो, बाकीच्या ठिकाणी शहरात जावा, जुळे सोलापूरला जावा, जुन्या घरकुलला जावा, बघा रस्ते कसे आहेत तिथं. आपल्याकडे काय आहे? धूळशिवाय दुसरं काही मिळणार नाही आपल्याला. वेळेत पाणी मिळत नाही, वेळेत लाईट आपल्याला हे होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असेल तर माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता तुमच्या पदरात आता पडलेला आहे, तुमच्या भागात आता आलेला आहे. तर तुम्ही मला जर महानगरपालिकेमध्ये जर निवडून आशीर्वाद देऊन, मतदानाच्या रूपातनं आशीर्वाद देऊन मला जर महानगरपालिकेला तुम्ही जर पाठवून दिलं तर 100% ह्या भागातलं आपण काम करू. तुम्हाला कसलीही अडचण येऊ दे, तुम्ही 24 तास माझा फोन चालू असतंय. कमलेशला पण विचारा आणि देवबाप्पाला पण विचारा. जर समजा कुठं गाडीवर असलो, मी सिग्नल असलो तर तेवढंच परत साईडला घेऊन फोन लावतो मी, परत काय झाले कमलेश म्हणून विचारतो मी. तर असा माणूस तुम्हाला आयुष्यात भविष्यात कधी भेटणार नाही. ही आलेली संधी ही घालवू नका. येणारे आता भरपूर चांगले चांगले नगरसेवक येतील, स्टॉर्च कपडे घालून येतील, तुमच्याकडे हात जोडतील. मी असं करतो, तसं करतो, ते करतो, ह्या भागाला सुधारतो, सगळं करतो. मंदिरावर हात ठेवतील, मस्जिदवर हात ठेवतील, पण त्यांनी काय करून जाणार नाही. कारण ह्याच्या आधी आपण अनुभव घेतलेला मागच्या 5 वर्षात.
तर हे कुणाच्या बोलण्यावरनं कुणाच्या ह्याच्यावरनं भूलथापा न पडता त्यांच्या शब्दाला भुलून न जाता एकनिष्ठ एकच आपल्या मनात ठेवायचं मुल्ला साहेब. तुम्ही जर ह्या वेळेस जर मेहनत केली, जर माझ्यासाठी तुम्ही फक्त एक दिवस द्यायचा मतदानाच्या दिवशी, एक दिवस तुम्ही स्वतः घरातनं लवकर उठून मतदानाला तुम्ही जो मतदान करून आल्यानंतर तुमच्या घरातले कामं करा सगळे. माझं काम आहे, माझं पाणी आहे, त्या दिवशी सुट्टी असत्या, जर कुणाला सुट्टी नसेल तर त्या दिवशी सुट्टी करा, माझ्यासाठी मतदान करा. तुमचं मतदान हे महत्त्वाचं ह्यावेळेस ठरणार आहे. का तर ह्याच्या आधी आपण बरेच लोकांना बघितलं हे, तर कुणी काय केलेलं नाही, आले गेले सगळं झालं त्यांचं. आता इथून पुढं आपल्या भागातलं, आपल्या ह्या भागातलं जर प्रगती करून घ्यायचं असेल, विकास करून घ्यायचा असेल तर एकच मुल्ला साहेब आहे. मुल्ला साहेब आभी नाही तर कभी नाही, आत्ता नाही तर पुढं भविष्यात माझ्यासारखं इथं कोण तयार होणार नाही. तुम्ही एवढं जर चान्स घालवलं तर परत ह्या भागातनं कुणीही तयार होणार नाही. शिंदेसाहेब होणार आहे का कोण तयार नाही, आयुष्यात भविष्यात होणार नाही. कारण का एवढं अंग तोडून मेहनत करणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही. देव बाप्पा बरोबर भेटतंय का तुम्हाला? सांगा मला. नाही बरोबर आहे, नाही भेटणार. हे आलाय चान्स तुम्हाला, तर मोका द्या मला एक. येणाऱ्या 5 वर्षात, आता निवडून येणाऱ्या 5 वर्षात मी जर काम केलं तर मला इथे उभारू देऊ नका. हे माझं तुम्हाला शब्द आहे. तुमची आता शिंदेसाहेबांनी सांगितले, देवबापांनी सांगितलं, पाण्याची पाईपलाईनचं इथं अर्धवट काम आहे, रस्त्याचं आहे, ड्रेनेजचं मोठं प्रॉब्लेम आहे इथं. कारण का वर प्लॅन्टच चालू झालं नसल्यामुळं हे आपल्याला ड्रेनेजचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते पण आपण आल्यानंतर त्याचं मी पाठपुरावा करून प्लॅन्ट तयार करून ते काय तर करून आम्ही तिथं महानगरपालिकेत त्याची व्यवस्था करायला 100% लावू आपण. लवकरात लवकर आपलं ड्रेनेजचं पाणी त्या प्लॅन्टला जायला पाहिजे, असं प्लॅनिंग करता येतील त्याला. पण एवढं करून मी एवढं सांगतोय, देवबाप्पा सांगितलेत, शिंदेमामाने सांगितलेत, आमच्या बोलण्याकर दुर्लक्ष करू नका. तुम्ही आता जर दुर्लक्ष केलं तर मग पुढं लय आवड होणार आपल्याला. आज तुम्ही कसं तरी जगताय, येणाऱ्या भविष्याच्या पोरासाठी ह्यांना दवाखान्याची इथं सुविधा नाही, इथं अंगणवाडी नाही. काय आपल्या मुलांसाठी सांगा मला. जावं तर इथनं कमीत कमी 1-2 किलोमीटर जावं आपण. एवढ्या टप्प्यामध्ये काय आहे का सुविधा आपल्याला? का दवाखान्याची आहे, का अंगणवाडीची आहे, का दुसरी कुठली काय व्यवस्था आहे? हे काय तर करण्यासाठी, काय तर आपल्याला करण्यासाठी एक चांगला माणूस माझ्यासारखा आता ह्या भागात आलेला आहे. तर त्याला निवडून आशीर्वाद देऊन महानगरपालिकेमध्ये पाठवा. राहिलेलं तुमचं जे काय अडचण असेल ते सगळं अडचण मी दूर करण्यासाठी मी सक्षम आहे. अहोरात्र मी काम करण्यासाठी मी अहोरात्र तयार आहे. मतदानच्या दिवशी अजून एकदा सांगतो, मतदानच्या दिवशी काम आहे, हे आहे, हे सांगू नका. सकाळी लवकर उठा, 7 वाजता तिथं मतदान चालू होतं आहे. 12 वाजेपर्यंत आपल्या ह्या पट्ट्यातलं मतदान पूर्ण व्हायला पाहिजे. तर आपल्याला हे आहे. तुम्ही जर रमत गमत बसला तर मग तुमच्याकडे काय येणार? मग 900 येणार. मग कुठं आहे ते ह्याच्यामध्ये थोडं विक्री झाली तर मग अवघड होतं परत आपल्याला. म्हणून पैशाला पण बळी पडू नका कोणाचा. तुमचं एक मतदान मला 5 वर्षासाठी तुमचे काम करायला मला मोका देणार आहे, ते मोका घालवू नका. आणि तुम्ही इथं आलात, कमलेश आणि शिंदेमामा, देवबाप्पा, बाकीचे इतर आपले सहकारी आलेत, यांच्या बोलण्यावरून तुम्ही आलाय. इथं येऊन माझे 4 शब्द ऐकले, देवबाप्पाचे ऐकले, शिंदेमामाचे ऐकले, कमलेशचे ऐकले. त्याच्याबद्दल मी तुमचा परत एकदा आभार मानतो. एवढंच एकच करा, हे आपले सारखे बैठक इथं होणार नाही, हे पण सांगतो तुम्हाला. मी होम फिरणार आहे. सारखं बैठक घेऊन आपल्याला हे करायचं नाही आहे, डिस्टर्ब करायचं नाही. तो आपण कामाला गेलं तरच आपलं घर चालणार आहे. रोज तुम्हाला आठवड्यातनं 15 दिवस मी बोलत बसलो तर तुम्ही पण मला वैतागणार नाही. त्यासाठी तसलं काम मी करणार नाही आहे. एवढंच लक्षात घ्या. येणार आता किती कमीत कमी मला वाटतं 25-26 दिवस राहिलेले आहेत. त्या 25-26 दिवसामध्ये आपल्याला सगळं कार्यक्रम होऊन जातं आहे आपलं. आणि आशीर्वादाच्या रूपातनं जिथं तुमचं मतदान आहे आणि तुमचे इतर कुठं आपले पै-पाहुणे आहेत जे प्रभाग 25मध्ये शंकरनगर, हातूर वस्ती, मजरेवाडी, टिकेकरवाडी,
रेवणी सिद्धेश्वर नगर असं कुठं असले तुमचे पै पाहुणे मित्रमंडळी असं कोण असले तुमच्या आपल्या पाहुणे त्यांना पण सांगा की बाबा मुल्ला साहेबांना आशीर्वाद द्या म्हणून. एवढं तुम्ही सांगणार ना तुमच्या पै पाहुण्याला असलं तर इथं ह्या भागात शंकरनगर चंद्रकलानगर इकडं असलं तर सांगणार ना तुम्ही. तर हे सगळे एकमेकाचे साखळे घालून असं मतदान जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून आपल्याला निवडून द्यावं. येणारे बरेच लोक येणारे त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका. कोण जरी आले तर हूच म्हणा, त्याला नाही म्हणू नका. हा बाबा तुमचंच काम करतो म्हणा, पण आपल्या मनात एकच व्यक्ती ठेवा, मुल्ला साहेब. परत एकदा तुमचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द